की आजकालची सगळ्यात मोठी समस्या, आजचं जे बाळ आहे ते 6 महिन्यापर्यंत 1 वर्षापर्यंत ज्या वेळेला मोठं होतं त्यावेळेला त्याला ज्या वेळेला जेवायची वेळ आहे त्यावेळेला ते मोबाईल पाहिल्याशिवाय जेवत. मला सांगा, त्या बाळाला थोडीच मोबाईल माहित आहे, कोण इंट्रोड्यूस करतंय? आई वडील काय करतात? जेवायला बसलेत, मोबाईल घेऊन बसलेले आहेत, बाळाला तेच दिसतंय. बरं, सेकंड टाइम काय महत्त्वाचा भाग काय, त्याच्यात काहीतरी कार्टून लागलेलं आहे, त्याच्यात काहीतरी म्युझिक्स लागलेले आहे, त्याच्यात काहीतरी लागलेलं आहे. आईला कुठेतरी दुसरी काम आहे, ती वर्किंग आहे कदाचित, तिला अजून अनेक जबाबदार आहेत. मग बेटर वे काय, चलो द्या मोबाईल, ते गप्प बसतंय, मला वेळ मिळतो. पहिली गोष्ट, जसं मी म्हणलो की प्रेग्नन्सीमध्ये जसं नियोजन हवं तसं डिलिव्हरीनंतर या बाळाचं नियोजन केलं का? नाही केलं. ते नॅचरली मोठं होतंय, ग्रो होतंय, तुम्ही आपलं जसं जमेल तसं त्याला खाऊ पिऊ घालताय, पैसे देताय, वेळ कुठे देताय? मग आजकालचं बाळही मोबाईल शिवाय राहत नाही, यावर काय उपाय? कारण हॅबिटच मुळात पालकांकडून लागलेले आहे. पालक जर का घरी आल्यानंतर त्या बाळाच्या समोर त्यांचं जे काही बिहेवियर आहे ते जर का पुस्तक घेऊन बसले तर बाळही पुस्तक घेऊन बसतं. बरोबर.